व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाइब 8 या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवर ऑल वर सेट करा। नवनाथ भक्तिसार हा नाथ संप्रदायातील 9 सिद्ध संतांच्या म्हणजेच नवनाथांच्या चरित्र कथांवर आधारित मराठी भाषेतील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। हा ग्रंथ धुंडीसूत मालू नरहरी नावाच्या कवीने रचला आहे आणि नाथपंथात तो एक प्रमाण ग्रंथ मानला जातो। या ओवीबद्ध ग्रंथात एकूण 40 अध्याय आणि सुमारे 7600 ओव्या आहेत। मालू कवींनी हा ग्रंथ सुमारे इ.स. 1819 ते 20 च्या दरम्यान लिहून पूर्ण केला अशी माहिती मिळते। हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आणि परमप्रासादिक मानला जातो। यात नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आज्ञेने धारण केलेल्या मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, नागेशनाथ, भरतनाथ, रेवणनाथ आणि गहिनीनाथ या नवनाथांच्या अद्भुत कथा आहेत। या नवनाथांनी जात पंथाच्या पलीकडे जाऊन आपल्या चमत्कारांनी आणि दिव्य चरित्राने जनसामान्यांना आकर्षित करून नाथ पंथाचा प्रसार केला। या ग्रंथाच्या वाचनाने साधकाला घोरतप, अनन्य गुरुभक्ती, अपूर्व भक्तिभाव आणि ब्रह्मचर्याचे नैष्ठिक पालन यांसारख्या सद्गुणांचे महत्त्व पटते। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करणे हे खूप फलदायी मानले जाते। या ग्रंथाचे पारायण ऐहिक उत्कर्ष, भौतिक सुख समृद्धी आणि पारलौकिक कल्याण, मोक्ष असे दोन्ही हेतू साध्य करणारे आहे असा भक्तांचा अनुभव आहे। अनेक भाविक श्रावण महिन्यात किंवा 9 दिवसांमध्ये या संपूर्ण ग्रंथाचे पारायण करतात। काही साधक रोज एक अध्याय किंवा ठराविक ओव्या वाचतात, कारण प्रत्येक अध्याय विशिष्ट फलप्राप्तीसाठी असतो। पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्धोदकाने स्नान करून कलश स्थापन करून श्री गणेश, कुलदैवत, सद्गुरू आणि वडील मंडळींना वंदन करण्याची पद्धत आहे। पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने नाथांना शरण जाऊन केलेले पारायण निश्चितपणे दिव्य अनुभव देते। हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या खालोखाल चिंतन, मनन आणि पारायणासाठी महाराष्ट्रात सुपरिचित आहे। चला मग पाहूया नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील सर्व अध्याय। आपल्या या मराठी वाइब 8 या चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राइब करून टाका। नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला, मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि नवनारायणांचे अवतार। अध्याय पहिला, ग्रंथारंभ व नवनारायणांना आवाहन। नवनाथ भक्तिसार या अलौकिक ग्रंथाचा आरंभ कवी मालू यांसारख्या संत कवींनी गणेश, सरस्वती आणि स्वतःचे सद्गुरू यांचे नम्र वंदन करून केला आहे। कवी मालू नम्रतेने सांगतात की हे कार्य माझ्या बुद्धीपलीकडील असले तरी सद्गुरूंच्या कृपेने मी हे रसपूर्ण कथामृत श्रोत्यांसाठी सादर करीत आहे। ग्रंथाच्या कथानकास सुरुवात होते ती कलियुगाच्या उंबरठ्यावर। जेव्हा कलियुगाला सुरुवात झाली तेव्हा लक्ष्मीकांत श्रीहरी यांनी आपल्या सेवकास द्वारकेत बोलावून नवनारायणांना कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्लायन, अविर्होत्र, चमस, द्रुमिल आणि करभाज सत्वर उपस्थित राहण्याचा निरोप पाठवला। नवनारायण द्वारकेत आले असता श्रीहरीने स्वतः सिंहासनावरून खाली उतरून मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले। त्यांना आलिंगन देऊन स्वतःच्या सुवर्ण सिंहासनावर बसवले आणि त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली, जेणेकरून त्या भव्य समारंभातून काहीतरी महत्त्वाचे कारण सूचित होईल। या विशेष आवाहनाचे कारण विचारले असता द्वारकाधीश श्रीहरीने आपले मनोगत व्यक्त केले। श्रीहरी म्हणाले की कलियुगात धर्म, भक्ती आणि नीती यांचा ऱ्हास होणार आहे, म्हणून तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जसे राजहंस एकत्र प्रवास करतात तसे पृथ्वीवर अवतार धारण करा। तुम्ही संप्रदाय स्थापन करा, भक्तांना दीक्षा द्या, उपदेश करा आणि भक्तीचे महात्म्य वाढवा। केवळ नवनारायणांनाच नव्हे तर अनेक प्रमुख देवता आणि सत्पुरुषांनाही अवतार घ्यावा लागणार आहे। श्रीहरीने ही योजना स्पष्ट केली। स्वतः श्रीहरी ज्ञानदेव होतील, कैलासपती शंकर निवृत्तीनाथ होतील, ब्रह्मदेव सोपान होतील, आदिमाया मुक्ताबाई होईल, माझा भाऊ बलराम पुंडलिक होईल, माझा प्रिय सखा उद्धव नामदेव होईल आणि हनुमान रामदास म्हणून अवतरेल। या अवतारांमागे हेच उद्दिष्ट आहे की आपण सर्वांनी मिळून कलियुगात भक्तीचा प्रकाश पसरावा। नवनारायणांनी विनंती केली की त्यांचे अवतार नेमके कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या नावाने होतील याची माहिती द्यावी। तेव्हा श्रीहरीने सांगितले की हे सर्व भविष्य पराशर ऋषींचे पुत्र व्यासमुनी यांनी भविष्य पुराणात पूर्वीच लिहून ठेवले आहे। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्याचा अंश अनेक ठिकाणी पडला होता, त्यापैकी काही अंश यमुनेच्या पाण्यात पडला आणि पाण्यातील एका मोठ्या माशाने, मत्स्याने तो गिळला। या माशाच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे असे ठरले। अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ हे प्रथम अवतार धारण करणारे नाथ आणि नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष ठरले। श्रीहरीने पुढे जालंधरनाथ, जो कामदेवाच्या अग्नीतून जन्माला येईल, आणि इतर नाथांच्या जन्माचीही संक्षिप्त माहिती दिली। अशा प्रकारे पहिला अध्याय नवनाथांच्या अवताराची, विशेषतः मच्छिंद्रनाथांच्या जन्माची दैवी योजना सांगून समाप्त होतो। नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा दुसरा अध्याय हा प्रामुख्याने मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या, दत्तात्रेयांकडून उपदेश आणि शाबरी विद्येची प्राप्ती यावर केंद्रित आहे।
अध्यायाच्या प्रारंभी कवी मालू हे देवी भगवतीचे मूळपीठ वासिनीचे वंदन करून कथा पुढे सांगतात। मागील अध्यायात मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा सांगितल्यानंतर आता मच्छिंद्रनाथांनी केलेल्या घोर तपश्चर्येचे वर्णन सुरू होते। मच्छिंद्रनाथांनी भगीरथी नदीच्या तीरावर एकांतात कठोर तपश्चर्या सुरू केली। हे तप इतके तीव्र होते की 12 वर्षांच्या दीर्घ काळात त्यांच्या शरीराची केवळ अस्थि आणि त्वचाच उरली होती। त्यांचे डोळे आत खोल गेले होते, डोक्यावरील जटा पिंगट आणि जळमटांनी भरल्या होत्या। ते केवळ नामपाठ करीत जमिनीवर निश्चल बसले होते। त्यांच्या शरीरातील रक्तमांस सुकून गेले होते। कलियुगाच्या या सुरुवातीच्या काळात इतकी कठोर तपश्चर्या करणारा हा योगी पाहून स्वतः देवांनाही विस्मय वाटला। दत्तात्रेय आणि शंकराचे आगमन। एके दिवशी श्रीशंकर आणि दत्तात्रेय त्रिदेवांचे स्वरूप वनशोभा पाहत भगीरथीच्या तीरावर फिरत होते। त्यांची नजर या तपोव्रतस्थ मच्छिंद्रनाथांवर पडली। त्यांची स्थिती पाहून शिवाला आश्चर्य वाटले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येचा हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्यांच्याजवळ जाण्यास सांगितले। आज्ञेनुसार दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ उभे राहिले आणि त्यांची विचारपूस केली। महाराज, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही येथे हे घोर तप करीत आहात? तुमची मनोकामना काय आहे? दत्तगुरूंनी विचारलेल्या या प्रेमळ शब्दांनी मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले। मच्छिंद्रनाथांनी दत्तात्रेयांना पाहिले आणि लगेचच ते त्यांच्या पायांवर नतमस्तक झाले। आनंद आणि प्रेमामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा वर्षाव होऊ लागला, ज्यामुळे दत्तांचे चरण धुतले गेले। मच्छिंद्रनाथांनी ओळखले की हे साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेय आहेत। आज 12 वर्षांनी माझ्या तपाचे सार्थक झाले असे म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना आपला अंगीकार करण्याची विनंती केली। मच्छिंद्रनाथांचा हा अनन्य भाव पाहून दत्तात्रेय प्रसन्न झाले। त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्यांच्या कानात मंत्राचा उपदेश दीक्षा दिला। या उपदेशामुळे मच्छिंद्रनाथांचे अज्ञान तत्काळ नष्ट झाले आणि त्यांना चराचर ब्रह्ममय असल्याचा साक्षात्कार झाला। ईश्वराशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही असे ते दत्तात्रेयांना म्हणाले। त्यांची ही शुद्ध भावनिक स्थिती पाहून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि त्यांना शंकराकडे नेले। शंकरांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि दत्तात्रेयांना त्याला सर्व सिद्धींचा अभ्यास करवण्यास सांगितले। अशा प्रकारे नाथ संप्रदाय कानफाड्यांचा संप्रदाय स्थापन करून दत्तात्रेय व शंकर तेथून निघून गेले। दत्तात्रेयांकडून दीक्षा आणि सिद्धी प्राप्त केल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी तीर्थयात्रा सुरू केली। या यात्रेत ते नाशिक जवळ असलेल्या सप्तशृंगी पर्वतावर आले। तेथे त्यांनी भक्तिभावाने सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि तिची स्तुती केली। त्यांच्या मनात विचार आला की लोकांना कल्याणासाठी आणि भूतबाधा निवारणासाठी उपयुक्त असलेल्या शाबरी विद्येवर मंत्रांवर आपण कविता ग्रंथ तयार करावी। परंतु दैवी कृपेशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही हे जाणून त्यांनी देवीसमोर 7 दिवस कठोर अनुष्ठान केले। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन अंबा प्रकट झाली आणि मच्छिंद्रनाथांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना उपाय सांगितले। त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी देवीच्या कृपेने शाबरी विद्येचा ग्रंथ निर्माण केला आणि लोकांना उपदेश करण्यासाठी ते बंगाल देशात पूर्वेकडील देशात गेले। नवनाथ भक्तिसार अध्याय 3। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 3रा अध्याय हा प्रामुख्याने सरस्वती स्त्रीचा अज्ञानमूलक व्यवहार, मच्छिंद्रनाथ आणि हनुमंत यांच्यातील संवाद आणि हनुमंताकडून शक्तिकला निवारणाची मागणी या घटनांवर केंद्रित आहे। दुसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथांना दत्तात्रेयांकडून दीक्षा व सिद्धी मिळाल्यानंतर आणि सप्तशृंगी देवीच्या कृपेने शाबरी विद्या प्राप्त झाल्यानंतरची कथा 3ऱ्या अध्यायात सुरू होते। मच्छिंद्रनाथांनी भक्तीचा प्रसार करत अनेक ठिकाणी फिरण्यास सुरुवात केली। एकदा ते तीर्थयात्रा करत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेले। मच्छिंद्रनाथांनी त्या ब्राह्मणाची पत्नी सरस्वती हिला दिव्य भस्म दिले आणि सांगितले की हे भस्म अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे। याचा जप करून किंवा सेवन करून तुझे कल्याण होईल। परंतु दैवहत आणि अदैववंत असलेल्या त्या सरस्वती स्त्रीने या सिद्ध भस्माचे महत्त्व ओळखले नाही। तिने ते पवित्र भस्म शेणाच्या गोमयाच्या ढिगाऱ्यात फेकून दिले। कवी मालू या घटनेचे वर्णन करताना अनेक दृष्टांत देतात, जसे एखाद्याला चिंतामणी मिळूनही तो गार दगड म्हणून फेकून द्यावा किंवा घरी कामधेनू आलेली असताना तिला बाहेर हाकलून द्यावे। त्याचप्रमाणे सरस्वती ही महान लाभ सिद्धी गमावून बसली। मच्छिंद्रनाथ आणि हनुमंताची भेट। मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत रामेश्वरम सेतुबंध येथे पोहोचले। तेथे त्यांनी स्नान केले असता त्यांना हनुमान एका ठिकाणी दिसले। हनुमंत तेव्हा वृद्धावस्थेत होते। त्यांच्या शरीराला जरेने म्हातारपणाने ग्रासले होते आणि ते लहान शरीरात एका खडकाच्या आश्रयाने बसले होते। त्याच वेळी मोठा पर्जन्यवृष्टी मुसळधार पाऊस सुरू झाली। हनुमान त्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घाईघाईने गुहा दरडी उकरून आसरा तयार करण्याचा प्रयत्न करत होते। हनुमंताची ती धडपड पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले आणि ते हनुमंतांना हसून टोमणा मारतात। मच्छिंद्रनाथ आणि हनुमंताचा वादसंवाद। मच्छिंद्रनाथांनी हनुमंताला मरकट वानर म्हणून हिणवले आणि म्हणाले, अरे वेड्या मरकटा,
एवढा मोठा पाऊस सुरू असताना आता तू घर गुहा कशाला तयार करतोस? जसे चोर घर लुटून गेल्यावर दिव्याला तेल भरणे, पत्नी मेल्यावर झोपेतून जागे होणे किंवा घर जळत असताना विहीर खणणे या मूर्खपणाचे आहे, त्याचप्रमाणे पर्जन्याच्या मोठ्या धारेत तू घर बनवण्याचा उतावळेपणा का करतोस? मच्छिंद्रनाथांचे हे उपरोधिक बोल ऐकून हनुमंतांनी त्यांना उत्तर दिले, महाराज, तुम्ही कोण आहात? मला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोणते चतुर आहात? तेव्हा मच्छिंद्रनाथांनी स्वतःची ओळख जती मच्छिंद्रनाथ अशी सांगितली आणि आपल्या अंगी अनेक सिद्धी असल्याचा अभिमान व्यक्त केला. हनुमंतांकडून शक्तिकला निवारणाची मागणी, मच्छिंद्रनाथांचा जती ब्रह्मचारी असल्याचा दावा आणि त्यांच्या प्रतापशक्तीचा अभिमान पाहून हनुमंत हसले. हनुमंत म्हणाले की मी जती हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे, तुम्ही नवीन जती असावे. तुम्हाला तुमच्या शक्तीचा अभिमान असेल तर माझ्याकडून तुम्हाला एक शक्तिकला, मायेची कला दाखवली जाईल. तुम्ही जर तुमच्या सिद्धीच्या बळावर या कलेचे निवारण उपाय करू शकलात तरच मी तुम्हाला जती मानेल, अन्यथा तुम्ही जती हे नाम सोडून द्यावे. हनुमंतांनी केलेली ही आवाहनपर मागणी मच्छिंद्रनाथांनी स्वीकारली आणि ते म्हणाले, माझ्या गुरूंच्या दत्तात्रेयांच्या कृपेने मी कोणत्याही कलेचे निवारण करू शकेन. अशा प्रकारे हनुमंतांनी आव्हान दिल्यामुळे मच्छिंद्रनाथांच्या शक्तिकला निवारणाची कथा पुढच्या अध्यायात सुरू होणार आहे. नवनाथ भक्तिसार अध्याय 4. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 4था अध्याय हा मच्छिंद्रनाथ आणि हिंगलाज देवीच्या मंदिराचे द्वारपाल अष्टभैरव यांच्यातील संघर्ष आणि मातृकागणांचा पराभव या महत्त्वाच्या घटनांवर केंद्रित आहे. 3ऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथांनी हनुमंताचे आव्हान स्वीकारल्यानंतर तेथून निघून त्यांनी तीर्थयात्रा सुरू ठेवली आणि ते हिंगलाज देवीच्या ज्वालामुखी भगवतीच्या स्थानाजवळ पोहोचले. हिंगलाज देवीचे स्थान अत्यंत तेजस्वी आणि महाप्रदीप्त होते. या मंदिराचे प्रवेशद्वार उंच आणि प्रचंड होते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी अष्टभैरव नावाचे 8 महाशूर आणि महाधेण बलिष्ठ वीर द्वारपाल म्हणून नेमलेले होते. हे अष्टभैरव साक्षात संन्यासी रूपात तिथे उभे होते. मच्छिंद्रनाथांना शाबरी विद्येच्या प्राप्तीनंतर मिळालेले सिद्धीचे सामर्थ्य आणि जती ब्रह्मचारी म्हणून त्यांची असलेली ख्याती पाहून या भैरवांना त्यांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांना अडवून विचारले, हे योग्या, तू कोठे जात आहेस? मच्छिंद्रनाथांनी नम्रपणे सांगितले की हिंगलाज देवीच्या दर्शनाची इच्छा असल्याने मी येथे आलो आहे. यावर भैरवांनी त्यांना अडवले आणि आपला नियम सांगितला. ते म्हणाले, आम्ही या मंदिराचे द्वारपाल आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पाप पुण्याचा हिशोब घेतल्याशिवाय आत सोडत नाही. तू आजपर्यंत केलेली बरी वाईट कर्मे आम्हाला सांग आणि मगच पुढे जा. भैरवांनी गोसाव्याचा वेश धारण करून मच्छिंद्रनाथांना त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या शब्दांना भीक घातली नाही. त्यांनी अद्वैत मताचा आश्रय घेत उत्तर दिले की मला पापपुण्य माहीत नाही. आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व परमेश्वराच्या इच्छेनुसार घडली आहेत. तेव्हा तुम्ही बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या. मच्छिंद्रनाथांचे हे उत्तर ऐकून भैरव हटले नाहीत. त्यांनी मच्छिंद्रनाथांना दंड करण्याची भाषा केली, पण नाथांनी आपल्या योग सामर्थ्याने त्यांना धमकावले. मच्छिंद्रनाथांनी भैरवांना मशका, बारीक कीटक संबोधून त्यांची चेष्टा केली. त्यामुळे चिडून अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांशी युद्ध सुरू केले. हे युद्ध पाहून हिंगलाज देवीने आपल्या मातृकागणांना शक्तिगणांना मच्छिंद्रनाथांवर मोहित करून त्यांचा नाश करण्यासाठी पाठवले. मातृकागणांचा समुदाय मोठा होता, पण मच्छिंद्रनाथांनी आपले अतुल्य योग सामर्थ्य दाखवले. त्यांनी वायुअस्त्र आणि नागास्त्र यांचा प्रयोग केला, ज्यामुळे समोरचा एक प्रचंड मोठा पर्वत उंच उडून पुन्हा त्याच जागेवर ठेवला गेला. नाथांच्या या पराक्रमाने अष्टभैरव आणि मातृकागण पराभूत झाले. भैरवांच्या शरीरातील शक्ती कमी झाली आणि ते पिशाचांसारखे व्यवहार करू लागले. आपले द्वारपाल आणि मातृकागण पराभूत झाले आहेत हे वर्तमान दासींकडून समजल्यावर जगदंबा हिंगलाज देवी मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी स्वतः गेली. तिने मच्छिंद्रनाथांना ओळखले आणि त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याचे कौतुक केले. देवीने मच्छिंद्रनाथांना प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांना आपल्या मांडीवर बसवले. मच्छिंद्रनाथांनीही भक्तिभावाने देवीला वंदन केले. देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 दिव्य अस्त्रे देऊन वरदान दिले. देवीच्या शब्दांचा मान राखण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी पुन्हा अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 4था अध्याय येथे समाप्त झाला. या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 1 ते 4 पाहिले. उर्वरित अध्याय म्हणजे 5 पासून पुढील अध्याय पुढील व्हिडिओजमध्ये लवकरच येतील. जर तुम्हाला बाकीचेही सर्व अध्याय पाहायचे असतील तर आमच्या मराठी वाइब 8 या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा.